येताळ्या नदीवर आला तेव्हा नाव उभी होती. नावेत 6 स्त्रिया आणि 4 पुरुष अशी 10 माणसं नाव सुटण्याची वाट पाहत होती. नावेचा भोई नाव खुट्याला तांगडून येणाऱ्या वाटसरूची वाट पाहत होता. येताळ्या नावेजवळ आला. प्रथम त्याने स्त्रियांच्या घोळक्याकडे पाहिलं. त्यात किती तरुण आहेत, किती म्हातारे आहेत याची काळजीपूर्वक पाहणी केली. त्या 6 स्त्रियापैकी 2 पोरी अगदी तरुण होत्या. त्या नांदून प्रथमच माहेरी निघाल्या होत्या. त्यांचा हसरा चेहरा, नवटेपणा वगैरे पाहून तो चेकाळला. त्याने दणकन नावेत उडी घेतली. नाव डगमगली. आत बसलेली माणसं उलतीपालती झाली. भुई म्हणाला, ए माणूस आहेस का रानगा? येताळ्या खजील झाला. काही न बोलता एका कोपऱ्यात बसला. कोलमडून पडलेली माणसं त्याच्याकडे मारक्या नजरेने पाहत नीट बसली. तोंडानं पुटपुटली, नाव कवा सुटणार? कुऱ्हाडीच्या दांड्याने नावेच्या फळीवर ताल धरीत येताळ्याने विचारले, का लय घाई झाली या वाटतं? भोई दरडावणीच्या स्वरात बोलला. त्यावर येताळ्या काहीच बोलला नाही. हा हडकुळा लंगुटी लावलेला म्हातारा आपणाला भीत कसा नाही याचा तो विचार करू लागला. त्याला त्याचे नवल वाटले. मग त्याने हळूच बायांच्या घोळक्यात पाहिले. त्या 2 पोरी त्याच्याकडे पाहत असलेल्या त्याला दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव दिसत होता. येताळ्याची नजर त्यांच्याकडे वळताच त्यांनी स्वतःच्या नजरा बेमालूम दुसरीकडे वळवल्या. येताळ्याला हायसे वाटले. तो त्या पुरुष मंडळीला म्हणाला, या की तंबाखू खाया, दात हायती का? भोयाने टोला मारला आणि स्त्रियाकडच्या बाजूला हास्याची लाट उसळली. येताळ्या हिरमुसला, लगेच गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावर रागाची छटा तरळली. त्याबरोबर भोयाने आपल्या बोलण्याचे सुकान वळवलं. तो म्हणाला, दात कुस्तीत पडलं वाटतं. येताळ्या शांत झाला. त्याचा राग मावळला. त्याने होकारार्थी मुंडी डोलवली. परंतु तू माणूस आहेस का रानगा? हा भोयाचा शब्द त्याच्या डोकीत वळवळत होता. सूर्य मावळतीला पोचला होता. त्यांची किरण कृष्णा नदीच्या विशाल पाण्यावर सरपटत होती. शांत कृष्णा आज भलतीच उग्र झाल्यामुळे हत्ती एवढ्या लाटा उधळीत होती. जणू ते महाराष्ट्राचं पाणी दक्षिण हिंदुस्थानात पोहोचवण्यासाठी विद्युत गतीने धावत होते. सर्व चैतन्य एकत्र येऊन नाचत असल्याचा भास होत होता. पाण्यावर दृष्टी ठरत नव्हती. चपलता यामुळे लुळी झाली होती. त्या प्रचंड दराऱ्याने नाव डगमगत होती. आता बसलेल्या जीवांची काळज लुकलुकत होती. कृष्णामाई आम्हाला सुखरूप पोहोचव, असं ती मनात म्हणत होती, आवर्जित होती. नाव सोडण्यासाठी नावेचा सोंदूर सोडून भोई उठला. तोच एक सापवाला व त्याची 10 वर्षाची मुलगी धावत आली. सापांची पेटारे घेऊन नावात चढली. भोयाने नावेचा समतोल राहण्यासाठी सर्व स्त्रिया एका टोकावर आणि सर्व पुरुष मंडळी दुसऱ्या टोकावर बसून समतोलाची तरतूद केली आणि देवाचे नाव घेऊन नाव लोटली. नाव झरझर तरंगत निघाली. भोई नाव हाकू लागला. पाण्याचा ओघ पाहून त्याने त्या नावेला गती दिली. त्या बलशाली पाण्याला चकवीत लाटांचा छेद करीत 13 माणसाचे प्राण स्वतःच्या मुठीत घेऊन तो निघाला होता. त्या महापुराशी त्याने एक प्रकारचे युद्धच आरंभले होते. त्याची नजर पुढे होती. कुठं भोवरा आहे, कुठं पाणी आहे, कुठं गाळ आहे याची त्याला माहिती होती. मुख्य धारेचा छेद अजून पुढे होता. तो काठीत असता त्याला 2 मैल खाली भटकत जावे लागणार होते, म्हणून तो शिकस्त करीत होता. त्याचे सर्व लक्ष धारेकडे होते. सापांचे पेटारे येताळ्याच्या पुढ्यात रचले होते. त्याच्या समोर तो सापवाला बसला होता आणि त्याची पोरगी त्याच्या मांडीवर डोके ठेवून निजली होती. येताळ्याचे लक्ष सापवाल्याच्या पेटाऱ्याकडे होते. तो पेटाऱ्याकडे टक लावून पाहत होता. सापवाला तंबाखू ओढीत होता.
बाकी मंडळी गप्पा मारून करमणूक करून घेत होती. त्या दोन पोरी कुजबुजून हसत होत्या. सापाचा पेटारा आणि त्या पोरी यांच्यामध्ये येताळ्याची नजर धडपडत होती. पुष्कळ विचारांनी त्याला एक कल्पना सुचली. यात कसला साप आहे गा? येताळ्याने विचारले आणि तंबाखूचा धूर सोडीत भुवया चढून सापवाला म्हणाला, अस्सल नाग आहे त्यात. नाग म्हणताच त्या पोरींनी मना उंचावल्या व बावरून येताळ्याच्या रोखाने पाहू लागल्या. त्यामुळे येताळ्याला अधिकच चेव आला. तो हुरळून गेला. मग काढा की वाईच, येताळ्या म्हणाला. छे राव, नवस जानवर आहे ते. सापाला पसरट चेहरा करून म्हणाला, शैतान आहे तो नाग. काल दोनदा मला चावला. अरे मग वाईच बघू, दाखीव लांबन. येताळ्या गळ घालीत म्हणाला, नाही रे बाबा, उगीच गप्प बस. सापवाल्याने डोळे वटारले आणि दम दिला. परंतु बायकांच्या घोळक्यात नागोबा पाहण्याची उत्सुकता वाढली. पदरांची चाळवाचाळव झाली. बुरख्यातून डोळे गिरक्या घेऊ लागले. त्या दोन पोरींनी येताळ्याकडे नजर लावली. त्यामुळे त्याने सापवाल्याकडे भलताच तगादा लावला. पुरुष मंडळीनेही मूकसंमती दिली. सापवाला नाही म्हणत होता. येताळ्या दाखव म्हणत होता. त्या दोघांची हुज्जत लागली होती. भोई ऐकत होता. त्याने गप्प बसा असा इशारा दिला. मुख्य धारेचा छेद सुरू होता. भोयाला घाम फुटला होता. निर्वाणीचा प्रसंग अगदी जवळ येऊन ठेपला होता. नावेची ससे होलपट व्हायचा क्षण समीप आला होता. परंतु साप पाहण्याची येताळ्याची आतुरता वाढली होती. सापवाला आपले ऐकत नाही म्हणून त्याला राग आला होता. नाव कुठं आहे याकडे त्याचे लक्षच नव्हते. एकाएकी त्याला एक युक्ती सुचली. त्याने सापवाल्याची नजर चुकून कुऱ्हाडीचा दांडा पिटारेच्या वरच्या ढाकणाला लावला आणि एकदम खसकून ते ढाकण उचकटले. त्याचबरोबर एक प्रचंड नाग फणकारून फणा काढून क्षणात शेपटीच्या अणीवर उभा राहिला. त्याने पहिला हल्ला सापवाल्यावरच केला. चपळाईने स्वतःला मागे लोटून त्याने तो वार चुकवला. नागाचा विकराळ चेहरा पाहून येताळ्याची बोबडी वळली आणि तो पाठीवर कलंडला. लगेच स्वतःला सावरून सापवाल्याने नागावर झडप घेतली. परंतु तो चपळ नाग विजेप्रमाणे सळकन निसटला. एखाद्या तलवारीच्या पात्याप्रमाणे लखलखत तो स्त्रियांच्या बाजूला धावला. क्षणात हाहाकार झाला. बायांनी एकच ओरड आरंभली. नावेत गोंधळ सुरू झाला. जो तो नाग नाग करून ओरडू लागला आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. साप आपल्याकडे येत असलेला पाहताच सर्व बाया ज्या टोकावर पुरुष मंडळी होती तिकडे धावल्या. एकाच क्षणात नावेचा समतोल नष्ट झाला. मृत्यूशी उशीर झुंजणारा तो भोई कसपटाप्रमाणे दूर फेकला गेला आणि नाव कलंडली. गरकन फिरून उबडी झाली. एखाद्या पाठीखाली कोंबडी डाळावी तद्वत ती 13 माणसं डाळली गेली. क्षणभर त्यांनी जगण्यासाठी शेवटची धडपड केली. एकच किंकाळी फोडली आणि मृत्यूने त्यांना आपल्या पोटात गडप केले. त्यांचा मागमूस नाहीसा केला. येताळ्याचा तो राक्षसी देह कुणालाच पुन्हा दिसला नाही. दुसऱ्या दिवशी मृतांचे नातलग नदीवर येऊन आक्रोश करू लागले. त्यात येताळ्याची आई उरबडवीत ओरडली, माझा हिरा हरपला, माझा हिरा हरपला. हे ऐकून भोयाला संताप आला. तो आगतिक होऊन म्हातारी पुढे जाऊन मोठ्याने ओरडला, हिरा नव्हता तो, रानगा होता. त्यानं 12 माणसाचा जीव घेतला आणि आपला बी 13वा दिला. असं म्हणून तो थुंकला आणि वैतागून चालू लागला.